जन्माला आले, सगळे फोटो काढतात, सगळे खुश आहेत. पण आईच्या मनात एक शांत भीती आहे. माझ्याकडून हे जमेल का? बाळ रडतंय. आई घामाघूम झाली आहे. निप्पल दुखतात आणि मनात एकच प्रश्न आहे. मी कमी पडते का? आई, जर तू ब्रीस्ट फीडिंग पहिल्यांदाच करत आहे आणि मनात भीती, कन्फ्युजन, गिल्ट असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही. हा व्हिडिओ तुझ्या हृदयासाठी आहे. नमस्कार आई. तुझं शरीर अजून दुखतंय. तुला अजून बरोबर झोप मिळाली नाही आहे. हार्मोन बदलत आहेत आणि आयुष्य पूर्ण बदलतं आहे. आणि या सगळ्यांमध्ये तुझ्यावर एक जिम्मेदारी आहे, ब्रीस्ट फीडिंग. हा व्हिडिओ पाहताना एक गोष्ट ध्यानात ठेव. ब्रीस्ट फीडिंग ही इन्स्टंट नाही आहे. ब्रीस्ट फीडिंग ही एक स्किल आहे आणि स्किल शिकायला वेळ लागतो. हो. तर जाणून घेऊया ब्रीस्ट फीडिंग म्हणजे नेमकं काय. आपण ब्रीस्ट फीडिंगला खूप छोट्या शब्दात पाहतो. ब्रीस्ट फीडिंग म्हणजे दूध पाजवणे. पण प्रत्यक्षात ब्रीस्ट फीडिंग म्हणजे बाळाचं नर्वस सिस्टीम रेग्युलेट करणं, बाळाला जग हे सेफ आहे हे शिकवणं. बाळ आणि आई यांची पहिली भाषा म्हणजे आईचं दूध. फक्त न्यूट्रिशन नाही, तर तर ते एक कम्युनिकेशन आहे. जेव्हा बाळ दूध पितं तेव्हा त्याच्या हार्टबीट ह्या खूप स्लो होतात, श्वास शांत होतो आणि ब्रेनला एक सिग्नल मिळतो की मी सुरक्षित आहे. तुम्हालाही असं वाटते का की माझं दूध लेकराला पुरत आहे की नाही? तर जवळपास 90% आईंना हा फेअर असतो. सगळ्यात कॉमन फेअर म्हणजे माझ्याकडे दूध नाही. आई ऐक. बाळ जन्मल्यानंतर 2, 3, 4 दिवस तुझ्यामध्ये मॅच्युअर मिल्क नसते आणि बाळ जन्मल्यानंतर सगळ्यात पहिले येणारे दूध म्हणजे कोलेस्ट्रॉल. ते प्रमाणात तर फार कमी दिसते, पण ते गोल्ड किंवा येलोइश कलरचं असते. इनमॅच्युअर बंप असते आणि हे बाळासाठी अँटीबॉडीजसाठी खूप काम करतं. जन्मलेल्या बाळाचं पोट हे एखाद्या चेरी इतकंच असते, म्हणून 2-3 थेंबही त्याच्यासाठी पूर्ण मील असते. आणि सर्वात महत्त्वाचा भाग लॅचिंग. सर्वात दुर्लक्षित पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लॅचिंग. जर लॅच हा चुकीचा असेल तर दूध हे बाळाला व्यवस्थित जात नाही. बाळ खूप फ्रस्ट्रेटेड होतं. आईला वेदना होतात. बाळही चिडते. आईचा कॉन्फिडन्स तुटतो. तर जाणून घेऊया प्रॉपर लॅच म्हणजे काय. प्रॉपर लॅचमध्ये बाळाचं तोंड हे पूर्णपणे उघडलेलं असते. बाळाच्या तोंडामध्ये निप्पल नाही तर पूर्ण ॲरेओला तोंडात जायला पाहिजे. बाळाचे ओठ हे बाहेर वळलेले असावेत. बाळ दूध पिताना क्लिक साऊंड नाही आहेत. जर बाळ दूध पित असताना तुम्हाला दुखत असेल तर ते साईन आहे की काहीतरी ॲडजस्ट करायचं आहे, कारण फीडिंग करताना त्रास होत नाही. फीडिंग जर चुकीची असेल तर त्यामुळे त्रास नक्की होऊ शकतो. ही गोष्ट सहन करायची नाही आहे. तुम्ही त्याला प्रॉपर लॅच द्या, त्याने खरंच त्रास होणार नाही. तर ह्यावर आपण बोलूया. म्हणजे निप्पलला पेन येणं, क्रॅक होणं, ब्लिडिंग येणं कोणीच प्रामाणिकपणे सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगते, माझ्या अनुभवातून मी सांगते. माझ्या पण ब्रेस्ट फीडिंगला क्रॅक्स आहे, कारण मला ही गोष्ट कोणीच सांगितलेली नव्हती. त्यामुळे मला ही गोष्ट तुम्हाला न्यू मॉमला नक्की सांगावीशी वाटते. ब्रेस्ट फीडिंग हे पेनफुल असू शकतं, पण ते नॉर्मल नाही आहे. निप्पलला क्रॅक होणं, ब्लिडिंग येणं, बर्निंग पेन हे साईन आहेत. हे साईन आहेत की तुमच्या बाळाचा लॅच हा चुकीचा आहे किंवा पोझिशन चुकीची आहे किंवा मदतीची गरज आहे. आई, तुझं दुखणं हे हिरोइझम नाही आहे. तुझं दुखणं हे हेल्थ प्रायोरिटी आहे. तर समजून घ्या बेबी क्राईंग मागे हंगर आणि कम्फर्ट याच्यातला फरक. तर तुमचं बाळ रडतंय आणि तुम्हाला सगळेच जवळपासचे म्हणतात आहे दूध कमी आहे, दूध कमी आहे. पण बाळ रडण्याचं फक्त हा एकच कारण नसतो. बाळ रडण्याचे खूप काही कारणं असू शकतात. जसं की बाळाला गॅस झालेला असेल, खूप थंडी असेल किंवा खूप उष्णता असेल, ओव्हर स्टिम्युलेशन किंवा बाळाला फक्त आईचा हा टच हवा असतो. ब्रीस्ट फीडिंग म्हणजे फक्त बाळाला दूध पाजवणे नाही, तो एक कम्फर्टेबल टूल आहे.
आणि प्रत्येक आई ही आपल्या बाळाची सेफ प्लेस असते. बाळाला आईजवळ सुरक्षित वाटते. त्यामुळे खूप वेळा बाळ हे पोटासाठी नाही तर कम्फर्ट होण्यासाठी आई रडत असते. न्यू मॉम गिल्ट, कंपॅरिझन अँड सायलेंट टीअर्स. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर, यूट्यूबवर सगळ्या मॉम्स कॉन्फिडन्स दिसतात. पण एक खरं सांगू का? प्रत्येक आई उशीवर डोकं ठेवून रडते. कंपॅरिझन तुझं दूध नाही कमी करत, पण तुझा कॉन्फिडन्स मात्र नक्की कमी करतो. आणि कॉन्फिडन्स हा मिल्क सप्लायपेक्षाही खूप जास्त महत्त्वाचा असतो. हा व्हिडिओ तुला परफेक्ट बनवत नाही, पण ह्या व्हिडिओतून तुला नक्कीच तुझा गिल्ट कमी करून देतो. तुला एक क्लॅरिटी देतो. एक नवीन आईमधला फिअर कमी करतो. ब्रेस्ट फिडिंगचा फिअर, निप्पल क्रॅक, निप्पल फ्रेन, चांगला लॅच कसा द्यायचा. आणि सांगतो, तू एकटी नाही आहेस. जवळपास सगळ्याच आई न्यू मॉम झालेल्या ह्या सगळ्या ह्याच्यातून एक्सपिरियन्समधून गेलेल्या असतात. जर रात्री तू ब्रेस्ट फीडिंग करताना थकलेली असशील तर स्वतःला तू हे नक्की सांग, मी प्रयत्न करते आणि तेच खूप पुरेसं आहे. हा चॅनल तुला स्ट्रॉंग बनवण्यासाठी नाही, पण तुला सपोर्ट देण्यासाठी आहे. प्रत्येक त्या मॉमला जी आताच न्यू मॉम झाली आहे, जिला अजिबात अनुभव नाही आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब कर. आपण हा प्रवास एकत्र करूया. तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल. पुढचा व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवर आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.